आज एअर फ्राय खवय्येमध्ये आपण अशी रेसिपी करणार आहोत जी स्ट्रीट फूड पेक्षा घरी बनवायला आणि खायला सुद्धा एकदम मजा येणार आहे. आणि ती म्हणजे चायनीज भेळ. बाहेर हे नूडल्स तळण्यासाठी कुठलं तेल वापरतात आणि किती वेळा त्याच तेलात तळलेले आहे हे आपल्या नजरेआडच असतं. पण आज आपण हे नूडल्स एअर फ्राय मध्ये करणार आहोत. अजिबात तेलाचा वापर न करता मस्त कुरकुरीत आणि चमचमीत होणार आहे आपली भेळ. चला तर सर्वात आधी हे नूडल्स मी उकळत्या पाण्यात थोडं मीठ घालून 10 मिनिटं शिजवून घेतलेले आहेत. तेल वगैरे काहीच न घालता फक्त मीठ घालून शिजवलेले आहेत. आता एअर फ्रायच्या बास्केटला तेल ब्रश करून घेतलं आहे. एवढंच काय ते तेल लागणार आहे आपल्याला. तुम्हा सर्वांपर्यंत टेस्टी आणि हेल्दी एअर फ्रायच्या रेसिपीज पोहोचवणं हे माझं काम आहे. त्यामुळे मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हे नूडल्स आपण एअर फ्रायर मध्ये पसरवून टाकूयात, म्हणजे सगळीकडून एकसारखे फ्राय होतील. एकाच वेळेस खूप नूडल्स बास्केटमध्ये नाही ठेवायचे, नाहीतर मग ते क्रिस्पी होणार नाहीत. आता या नूडल्सला ना मी कॉर्नफ्लॉवर लावणार आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर मी घेतलेला आहे. हे या नूडल्सला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर मुळे आपले नूडल्स क्रिस्पी तर होणारच आहेत, पण एअर फ्राय मध्ये नूडल्स एकदम लगेच ब्राऊन होतात. त्याच्यामुळे खूप ब्राऊन न होण्यासाठी, असं छान गोल्डन ब्राऊन रंग येण्यासाठी आपण ह्याला थोडं कॉर्नफ्लॉवर लावून घेणार आहोत. कॉर्नफ्लॉवर नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ किंवा 1 चमचा मैदा वापरला तरी सुद्धा चालेल. पण या स्टेपमुळे खूप छान होतात नूडल्स. आपण तेलाचा एकही थेंब नूडल्सला लावलेला नाहीये, तरी सुद्धा मस्त क्रिस्पी होणार आहेत. आता हे नूडल्स एअर फ्राय होण्यासाठी तयार आहेत. 200 डिग्री सेल्सिअसला 20 मिनिटं एअर फ्रायला लावलेले आहेत मी. नूडल्स आपले शिजले आहेतच, त्याच्यामुळे 200 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर ठेवायचं आहे, म्हणजे मस्त क्रिस्पी होतात. 10 मिनिटं झालेली आहेत. अर्धा वेळानंतर थोडा अंदाज घ्यायचा आहे. आता माझ्या एअर फ्रायर मध्ये तुम्ही बघू शकता, कडेला असलेले नूडल्स थोडेसे ब्राऊन झालेले आहेत आणि मधले थोडेसे व्हाईटच राहिलेले आहेत. तर या स्टेजला मी कडेचे थोडे मध्ये आणि मधले थोडेसे कडेला असे पसरवून घेणार आहे, कारण आपल्याला सगळीकडून छान असा गोल्डन ब्राऊन रंग हवा आहे आपल्या नूडल्सना. चला तर राहिलेले 10 मिनिटं परत एअर फ्राय करूयात 200 डिग्री सेल्सिअसला. 20 मिनिटं वेळ झालेली आहे. आपले नूडल्स मस्त क्रिस्पी झालेले आहेत आणि रंग पण असा एकदम एकसारखा आलेला आहे ना. हे नूडल्स तुम्ही चायनीज सूपवर टाकायला सुद्धा वापरू शकता. आवाजच सांगतोय नूडल्स मस्त क्रिस्पी झालेले आहेत. ते थोडेसे क्रश करून दाखवते. ऐकलत? वाटतंय का हे अजिबात न तळता बनवलेले आहेत? बघितलत ना एअर फ्रायची कमाल. मस्त असे क्रिस्पी नूडल्स तयार आहेत. आता आपण त्याची भेळ बनवूयात. थंडीमुळे काहीतरी चटपटीत खावंसं वाटतं, पण ते ऑइल फ्री आणि टेस्टी असेल तर मनसोक्त खाऊ शकतो. एका बाउल मध्ये मी 1 वाटी बारीक उभा चिरलेला कांदा घेते. त्यामध्ये बारीक किसलेला कोबी घालून घेऊयात. आता यात 1 वाटी गाजर आणि 1 वाटी सिमला मिरची घातलेली आहे. सगळं छान उभं उभं असं चिरून घेतलेलं आहे. लहान मुलं खाणार असतील ना तर मी सजेस्ट करेन ढोबळी मिरची थोडीशी कमी टाका, कारण की कच्ची ढोबळी मिरची थोडीशी उग्र आणि तिखट असते. आणि आता ह्या भाज्यांमध्ये 1.5 चमचा शेजवान सॉस आणि 1.5 चमचा टोमॅटो केचप घालते. बऱ्याच वेळेला ह्या वेळेमध्ये चिली सॉस वापरला जातो, पण शेजवान सॉस ऑलरेडी खूप तिखट असतो, त्याच्यामुळे मी चिली सॉस न वापरता टोमॅटो केचप घातलेला आहे आणि ते सगळ्यांकडे इझिली अवेलेबल सुद्धा असतं. आता यामध्ये मी अर्धा चमचा डार्क सोया सॉस घातलेला आहे आणि आता 1 चमचा इथे मी व्हिनेगर घालून घेते. चायनीज मध्ये व्हिनेगरची चव मस्त आंबटपणा आणते आणि खूप आपल्याला तिखट सुद्धा लागत नाही. समजा व्हिनेगर नसेल तर अर्धा लिंबू पिळला तरी सुद्धा चालेल. मस्त चव येते. आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयात. आता आपले हे जे नूडल्स आहेत ना, हे थोडेसे मोडून मग आपण भेळेमध्ये घालणार आहोत, म्हणजे खायला सोपे जातात. काय मस्त क्रिस्पी झालेत ना. आणि आता हे आपण सगळ्या भाज्यांच्या मिक्सचर मध्ये घालून घेऊयात. ही सगळी तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता आणि खाण्याच्या वेळेस सगळं एकत्र करून मिक्स करायचं आणि मस्त चायनीज भेळ तयार. सगळ्यांना आवडणारी क्रिस्पी चमचमी चायनीज भेळ नक्की करून पहा आणि मला कमेंट करून कळवा कशी झाली ते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा आणि एअर फ्रायरच्या वेगवेगळ्या रेसिपीज करत राहा. थँक्यू. बाय बाय.